नमस्कार, मी अशोक मुरुमकर काय संस्थांमध्ये आपलं स्वागत. आज सकाळपासून करमाळा तालुक्यात दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्राध्यापक रामदास घोळसर यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. अशा चर्चा माध्यमांमध्ये देखील आहेत, सोशल मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणात आहेत. या संस्थेवरती आज आम्ही आलेलो आहोत. आता या संस्थेवरती आम्ही काही पाहणी केली. इथे सिव्हिल ड्रेसवरती काही पोलीस कर्मचारी आहेत. मात्र हा तपास कशाचा आहे, कुठल्या अँगलने इथे तपास केला जात आहे याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात येत नाही. मात्र इथले कर्मचारी देखील यावरती काय बोलत नाहीत. आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नाही असं सांगितलं जात आहे. या संस्थेची जर पाहणी केली तर इथे मात्र नेहमीप्रमाणे संस्थेचं कामकाज असेल किंवा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कामकाज असेल हे नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं दिसत आहे. मात्र या ठिकाणी पोलीस असल्यामुळं वेगवेगळे चर्चा केल्या जात आहेत. या ठिकाणी आम्ही देखील काही पाहणी केली, त्यावेळी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्या पोलिसांकडून देखील अधिकृत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र आज सायंकाळपर्यंत याबाबत काही ती अधिकृत माहिती दिली जाईल असं देखील सांगण्यात येत आहे. आणि ही माहिती समोर आल्यानंतरच नेमकं काय हा प्रकार आहे ते समजणार आहे. याबाबत मात्र संशयाच्या दृष्टीनं याकडं पाहिलं जात आहे. भोंदूबाबा मनोहर भोसले यांच्या प्रकरणात सरांचं नाव आलं आहे अशी एक चर्चा आहे. त्याला देखील मात्र कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र या ठिकाणी पोलीस असल्याने वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत आणि संशय वाढत जात आहे. याची अधिकृत माहिती कधी येईल, नेमका तपास कुठल्या दृष्टीने कशाच्या प्रकरणात आणि का केला जात आहे हे मात्र पाहण्यासाठी काही कालावधी द्यावा लागणार आहे. त्यानंतरच हा नेमका काय प्रकार आहे हे समजणार आहे. धन्यवाद.